नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 9th स्टँडर्डमधील 7 नंबरचा जो लेसन आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी या लेसनचे क्वेश्चन आन्सर अभ्यासणार आहोत. तर चला विद्यार्थी मित्रांनो बघूया क्वेश्चन आन्सर. फर्स्ट क्वेश्चन इज चूज द राईट ऑप्शन अँड रीराईट द सेंटेन्सेस. फर्स्ट क्वेश्चन इज dash dash was named at the first chairman of the Atomic Energy Commission. The answer is Dr. Homi Bhabha. Second number, dash dash was the first completely indigenous communications satellites made by ISRO. The Apple. Dash dash is the first Indian nuclear reactor functioning on the atomic energy. Apsara. Fourth number, dash dash is referred to as missile man. Question number 5th, in 1967 our indigenously built rocket dash dash was successfully launched. Rohini 75. The headquarters of ISRO are at dash dash. Bengaluru. ISRO activated the space stations at dash dash in Andhra Pradesh for launching our satellites in space. Sriharikota. The contribution of dash dash in Videsh Sanchar Nigam Limited is significant. Sam Pitroda. 28 February is celebrated all over the country as dash dash. 28 February is celebrated all over the country as Science Day. Dash dash is famous by the nickname as Metro for his work regarding Delhi Metro and Konkan Railway. E. Sridharan. नेक्स्ट क्वेश्चन इज सेकंड नंबर, आयडेंटिफाय द रॉंग पियर्स. तर या ठिकाणी रॉंग पियर्स राईट करून दिलेले आहेत. तर ॲज इट इज राईट करून घेऊ शकता. त्यानंतर कंप्लीट द ग्राफिकल डिस्क्रिप्शन्स. तर जो ग्राफ दिलेला आहे बघा, ऑब्जेक्टिव्स बिहाइंड द एस्टॅब्लिशमेंट ऑफ ONGC. तर या ठिकाणी हा जो ग्राफ आहे तो सुद्धा कंप्लीट करून दिलेला आहे. तर हा ॲज इट इज बघून राईट केला तरी चालेल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सेकंड नंबरचा ग्राफ आहे युजेस ऑफ सॅटेलाईट कम्युनिकेशन सेंटर्स. तर या ठिकाणी कम्युनिकेशन सेंटर जे आहे सॅटेलाईटचे तर ते राईट करून दिलेले आहेत. टू एस्टॅब्लिश सॅटेलाईट कम्युनिकेशन फॉर इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन सर्व्हिस फॉर डोमेस्टिक सॅटेलाइट्स कम्युनिकेशन, टू ट्रेन scientists and technicians to set up and run earth stations within our country. Then third, name of Indian satellites. तर Indian satellites आर्यभट्ट, भास्कर and INSAT and Apple. Next, prepare timelines of the progress of Indian science and technology. तर या ठिकाणी सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा जो टाईमलाईन आहे ते या ठिकाणी कंप्लीट करून दिलेले आहे. ॲज इट इज ती बघून राईट करून घेऊ शकता. त्यानंतर या ठिकाणी बघा टाईमलाईन दिलेली आहे. 1961मध्ये इंडियाज फर्स्ट सक्सेसफुल रॉकेट लॉन्च. 1974 इंडियाज फर्स्ट सक्सेसफुल न्यूक्लिअर टेस्ट. 1975 इंडियाज फर्स्ट सॅटेलाइट्स आर्यभट्ट लॉन्च इन स्पेस. 1981 successful launch of Bhaskar 2. 1984 computerizations of the railway reservation. 2000 reservation of the Department of Telecommunication. Then next, write short notes on. तर बघा फोर्थ नंबरचा क्वेश्चन आहे राईट शॉर्ट नोट्स ऑन. तर शॉर्ट नोट्स या ठिकाणी राईट करायची आहे आणि ती राईट करून दिलेली आहे. ॲज इट इज ती बघून राईट करून घेऊ शकता. स्पेस रिसर्च टॅलेक्स सर्व्हिस
इंडियाज प्रोग्रेस इन स्पेस रिसर्च. पोखरण न्यूक्लिअर टेस्ट. नेक्स्ट शॉर्ट नोट्स आहे भास्कर फर्स्ट सॅटेलाइट. तर विद्यार्थी मित्रांनो, भास्कर फर्स्ट सॅटेलाइट काय आहे त्याची जी इन्फॉर्मेशन आहे ती या ठिकाणी राईट करून दिलेली आहे. ॲज इट इज ती बघून राईट करून घेऊ शकता. त्यानंतर पुढची शॉर्ट नोट्स आहे ध्रुव न्यूक्लिअर रिॲक्टर. तर काय आहे ध्रुव न्यूक्लिअर रिॲक्टर, तर त्याची पण ही माहिती या ठिकाणी दिलेली आहे. त्यानंतर पिनकोड सिस्टम म्हणजे काय, तर पिनकोड सिस्टमची इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिली आहे. पोस्ट अँड टेलिग्राफ डिपार्टमेंट स्टार्टेड इन 6 डिजिट पिनकोड सिस्टम फ्रॉम 15 ऑगस्ट 1972. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जो पिनकोड नंबर आहे तो जो तिची सिस्टम आहे ती 15 ऑगस्ट 1972मध्ये स्टार्ट झालेली आहे. आणि त्याच्यामध्ये जे 6 डिजिट नंबर असतात ते वेगवेगळ्या जे रिजन असेल, सब रिजन असेल, त्यानंतर डिस्ट्रिक्ट असेल तर हे दर्शवत असते. त्यानंतर 1 नंबर आहे पृथ्वी मिसाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, पृथ्वी मिसाईल काय आहे त्याची इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिलेली आहे. पृथ्वी मिसाईल हे 1988 म्हणजे 1988मध्ये सक्सेसफुल टेस्ट झालेलं होतं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे इंडियाज प्रोग्रेस इन कम्युनिकेशन सर्व्हिसेस. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, इंडियाने खूप सारं कम्युनिकेशन सर्व्हिसेसमध्ये प्रोग्रेस केलेलं आहे. त्याची इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिलेली आहे आणि ती ॲज इट इज तुम्ही बघून राईट करून घेऊ शकता. तर पुढचा प्रश्न आहे एक्सप्लेन द फॉलोइंग विथ रिझन. यामध्ये फर्स्ट क्वेश्चन दिला आहे इंडिया डिसाइडेड द कंडक्ट न्यूक्लिअर टेस्ट. तर आन्सर आहे इंडिया नेबरिंग कंट्री चायना हॅड अक्वायर्ड न्यूक्लिअर कॅपेबिलिटी. पाकिस्तान वॉज मेकिंग डिस्परेट efforts to acquire nuclear weapons with the help of China to use nuclear energy for peaceful purpose and acquired self-sufficiency. तर या ठिकाणी सेकंड नंबरचा क्वेश्चन दिलेला आहे द USA इम्पॉज इकॉनॉमिक सँक्शन्स ऑन इंडिया. तर या प्रश्नाचं या क्वेश्चनचं आन्सर या ठिकाणी दिलेलं आहे. ते पण ॲज इट इज तुम्ही बघून राईट करून घेऊ शकता. त्यानंतर थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे इंडिया अंडरटूक टेस्ट ऑफ आग्नी मिसाईल. तर आग्नी मिसाईलची आन्सर जे आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे इन ऑर्डर दॅट चायना अँड पाकिस्तान गेट ऑल आयडिया ऑफ इंडियाज मिसाईल स्ट्रेंथ अँड इंडियाज मिसाईल रिमेन सिक्युअर. आग्नी फर्स्ट वॉज टेस्टेड. दिस मिलिटरी मिसाईल हॅड अ रेंज ऑफ 100 किलोमीटर. देन नेक्स्ट फोर्थ नंबरचा क्वेश्चन आहे इंडिया अंडरटूक मिसाईल प्रोग्रॅम. तर विद्यार्थी मित्रांनो, या क्वेश्चनचा आन्सर या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे रीड द पॅसेज. आता हा पॅसेज रीड करायचा आहे आणि त्यावर आधारित काही प्रश्न आहेत. तर प्रश्न या ठिकाणी फर्स्ट नंबरचाच दिलेला आहे. व्हॉट वॉज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ पंडित जवाहरलाल नेहरू इन फॉर्म्युलेटिंग इंडियन ॲटॉमिक एनर्जी कमिशन्स. तर या ठिकाणी या प्रश्नाचं आन्सर या ठिकाणी दिलेला आहे बघा द फोस्टर सायंटिफिक टेम्पर्ड अँड द ब्रिंग अबाउट द प्रोग्रेस इन आवर कंट्री. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे व्हॉट वॉज द फर्स्ट अचिव्हमेंट ऑफ डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी. तर आन्सर आहे इन 1956 द डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी सेटअप अ न्यूक्लिअर रिॲक्टर नेम्स अप्सरा फंक्शनिंग. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे व्हॉट वेअर द ऑब्जेक्टिव्ह ऑफ इंडियन ॲटॉमिक एनर्जी कमिशन. तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर सुद्धा दिलेलं आहे. तर ॲज इट इज ते बघून राईट करून घेऊ शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न आन्सर इन डिटेल्स. तर डिटेलचा क्वेश्चन आहे. तर बघा फर्स्ट क्वेश्चन या ठिकाणी दिलेला आहे. तर फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे विच ऑफ द एव्हरीडे सर्व्हिसेस आर इन्फ्लुएन्स्ड बाय द सॅटेलाइट टेक्नॉलॉजी. तर या ठिकाणी या प्रश्नाचं आन्सर जे आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे.
तर बघा, टेलिव्हिजन, दूरदर्शन अँड द अदर प्रायव्हेट चॅनल टेलिकास्ट प्रोग्राम विथ द हेल्प ऑफ द सॅटेलाइट मोबाईल अँड टेलिफोन्स ऑपरेट विथ द हेल्प ऑफ सॅटेलाइट रेडिओ 207 radio stations are connected by the INSAT फर्स्ट बी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, राईट अबाउट द चेंजेस ब्रॉड बाय इन्सॅट फर्स्ट बी. तर या ठिकाणी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. In August 1983, the satellite INSAT first B was launched in space because these satellites, a major revolutions came about in the order areas of telecommunication, television or radio, weather forecasting and space research in India. देन नेक्स्ट थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे, राईट अबाउट द की फ्युचर ऑफ कोकण रेल्वे. तर या ठिकाणी ॲन्सर दिलेला आहे, कोकण रेल्वे स्टार्टेड इन 1998 and there are several records of technology of the credit of Konkan Railway which the treaties sever Karnataka and Kerala over a distance of 760 kilometers. There are 92 tunnels on this track. Then next question आहे, फोर्थ नंबर, why is Dr. अब्दुल कलाम addressed a missile man. तर विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर अब्दुल कलाम यांना मिसाईल मॅन असे का संबोधतात, असा प्रश्न आहे. तर त्यांना डॉक्टर अब्दुल कलाम यांना मिसाईल मॅन असे का म्हणतात, का संबोधतात, असा प्रश्न दिलेला आहे. तर बघा, त्याचा आन्सर आहे, डॉक्टर अब्दुल कलाम हॅज मेड अ ग्रेट कॉन्ट्रीब्युशन्स इन द प्रोडक्शन्स ऑफ मिसाईल. Dr. Kalam is known as the father of India's missile programs. He is also referred to as the missile man of India.